तुम्हाला माहिती आहे का, प्रभू श्रीरामांवर स्त्रीवधाचा आरोप का होतो? माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. रामाने ताडका नावाच्या स्त्रीचा वध केलाय. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. पण का? तर प्रसंग आहे वाल्मिकी रामायणातील अरण्यकांडमध्ये. विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या यज्ञाच्या रक्षणासाठी सोबत घेतलं होतं. रस्त्याने जात असताना विश्वामित्र रामाला म्हणाले, राम, इथे मलद आणि करुष ह्या जंगलात ताडका नावाची एक अत्यंत बलवान राक्षसी राहते आणि ती ह्या जंगलात चालणाऱ्या कुठलेही धर्मकार्य, कुठलीही साधना किंवा कुठल्याही यज्ञामध्ये बाधा आणते. तर धर्माचं रक्षण करायसाठी तुला तिचा वध करावा लागेल. हे ऐकून रामाला आश्चर्य वाटलं, कारण स्त्रीवध हे तर धर्माच्या विरोधात होतं. तेव्हा वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 25 नुसार विश्वामित्र रामाला म्हणतात की ताडका ही करत असलेल्या कृत्यांमुळे अधर्मी ठरते, म्हणून धर्मानुसार ती दोषी आहे आणि म्हणूनच क्षत्रिय धर्मानुसार अशा अधर्मी शक्तींचा नाश करणं हे तुझं कर्तव्य आहे, मग ती स्त्री असो वा पुरुष.